तुम्ही पण चला आमच्या फॅमिलीसोबत देवदर्शनाला आणि थोडं फिरायला. मग फिरता फिरता थोडं झोपूया, थोडं नाचूया, थोडं दमल्यावर आपण बसूया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया आणि खातं खातं पुढे जाऊया. आज आपण जाणार आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्याला, म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, कसबा गणपती मंदिर आणि त्यासोबतच आपण जाणार आहोत शनिवार वाडा, लाल महाल, प्रतिशिर्डी आणि एकविराईच्या भेटीला. रात्रीच्या 1 वाजता आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी. सगळी मंडळी शांत होती आणि गपचूप सीटवर बसलेली होती. मध्येच आपल्या भावाला काय सुचलं माहीत नाही, बाईने स्पीकर ऑन करून सगळ्यांची झोप उडवली. पण आमचा मल्हार वेगळ्या स्वप्नात गुंतला होता. मग काय, आम्ही पण लागलो नाचायला. एन्जॉय करता करता पुण्यालाही पोचलो. सगळेजण बाप्पाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत होते आणि काही झोपा काढत होते. रांगेत उभं राहून दर्शनही नीट झालं. विचार केला, आता बाप्पाचं दर्शनही झालं, बाहेर जाऊन थोडे व्हिडिओज काढूया. जसं बाहेर गेलो आणि काही असं पाहिलं, जणू सगळ्यांना बाप्पाची ओढ लागली होती. बाईक, कार, बस सगळे थांबून बाप्पाचे दर्शन घेत होते. हे दृश्य या कधी पाहिलेही नव्हते. मन भारावून गेलं. मनात एक गाणं गुंजू लागलं. बाप्पा तुझ्या पुढे कोणाचाही काही नाही, जे होणार आहे ते तूच घडवशील. माझ्या परिवारास असंच तुझी कृपा राहू दे. हे मागणं घालत आम्ही निघालो कसबा गणपती पाहण्यासाठी. कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. म्हणजेच ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो. कर्नाटकातील इडी येथील आलेल्या ब्राह्मणांच्या 8 कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हातपाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. ही मूर्ती स्वयंनिर्मित असल्याचे म्हटले जाते आणि ती मुळात तांदळाच्या दाण्या एवढी होती, परंतु आता लाल चंदनाच्या थरामुळे ती मोठी झाली आहे. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी. सगळ्यांना मिसळपाव खायचा होता. मिसळपावच्या ऐवजी आपल्याला मिसळ ब्रेड दिला. कौन है ये लोग? कहां से आते हैं? ते बघून आम्ही गेलो डोसा खाण्यासाठी. डोसा पण काय एवढा चांगला नव्हता. शेवटी भूक लागली होती तर काय करणार. नंतर माझ्या लक्षात आलं की शनिवार वाडा आणि लाल महल ओपन होतो 10 वाजता आणि आता वाजले होते 7, म्हणजेच 2 तास बाकी होते. मग आता करायचं काय. सगळ्यांना बोललो, चला शनिवार वाड्याच्या इथे बसूया. तिथे गेल्यानंतर आपली लहान मंडळी काही थांबेना. त्यांना खेळताना पाहून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. लहान मंडळी काय कोणाला ऐकत नाही, पण आपली मोठी मंडळी झोपल्याशिवाय काय राहतच नाही. यांच्याकडे पाहून एक प्रश्न पडला, आपण फिरायला आलो आहोत की झोपायला. शनिवार वाड्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढावे लागते, तेही मात्र 20 रुपये. प्रोसेस सोपी आहे. स्क्रीनवर दिसणारा बारकोड स्कॅन करायचा, एक लिंक ओपन होईल. आपले डिटेल्स टाकून तुम्ही किती मेंबर आहेत ते ॲड करून UPIवर क्लिक करून पेमेंट करून असं काही तिकीट तुम्हाला येणार. मग तो या मशीनमध्ये स्कॅन करून आम्ही शनिवार वाडा पाहण्यासाठी गेलो. शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले. 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात. तर 17 नोव्हेंबर 1817ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंटास रॉबर्टसन राहत होता. 1828 मध्ये
वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. शनिवार वाड्याची इमारत 21 फूट उंच आणि चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी भिंत आहे. ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीय दिमाखाने उभे आहेत. देवडीच्या भिंतीवर शेषशाही विष्णू, गणपती या देवतांची तसेच महाभारतातील काही दृश्यांची चित्रे काढलेली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे सगळं पाहून आम्ही निघालो लाल महाल पाहण्यासाठी. हेच ते ठिकाण जिथे आपल्या शिवबांनी शाहिस्तेखानात चांगली अद्दल घडवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. शिवाजी तो चूहा है, खाविंद में ऐसे पकड़ के लाऊंगा शिवाजी को, असे शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला होता. शाहिस्तेखान दिल्लीवरून 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला. त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेळात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लाल महाल. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेळातून सुखरूप सुटून राजगडावर पोचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. 3 वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्याने ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत असून ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाहीत. शिवरायांनी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक 400 विश्वासू मावळ्यांना घेऊन लाल महालात अतिशय सीताफळीने शिरले आणि शाहिस्तेखानाची धांदल उडाली. या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटे कापली. इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालात केला होता. हे पाहून आम्ही निघालो पर्वती हिलकडे. पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले. पुण्याच्या अनेक भागातून ती दृष्टीस पडते. सुमारे 103 पायऱ्या चढून येथे पोचता येते. हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांचे मंदिर आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले. 23 एप्रिल इसवी सन 1749 रोजी हे मंदिर उभे राहिले. एवढं सगळं फिरल्यानंतर भूक सगळ्यांना लागली होती. थेट प्रतिशिर्डीला पोचलो. कुपन घेतलं आणि लाईनमध्ये उभं राहून जेवण घेऊ लागलो. भूक एवढी लागली होती की काय सांगू. मलाच नाही तर सगळ्यांनाच बघा तुम्हीच. पोटभर जेवून निघालो एकविराईच्या माहेर घरी. या भर उन्हात सगळे दमले होते, पण मात्र सगळ्यांना आजच एकविराईचे दर्शन घ्यायचे होते. थोड्या वेळातच माहेर घरी पोचलो. इथूनचं वातावरण थोडं वेगळं होतं. थंडगार पाणी, थंड हव्यांचा झोका आणि मनाला शांती असे होते काळ भैरवनाथाचे मंदिर. चला मग दर्शन घेऊया. दर्शन घेऊन थेट पोचलो एकविरेला. लगेच फ्रेश होऊन सगळे निघाले आईच्या भेटीला.
तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.